आणि एक महत्त्वाची महापालिकेसंदर्भातली बातमी समोर आलेली आहे। ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीजर प्रसिद्ध झालाय। आताची महत्त्वाची बातमी, ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीजर हा प्रसिद्ध झालेला आहे। संयुक्त मुलाखत पहिल्यांदाच ठाकरे बंधूंची घेतलेली आहे। महेश मांजरेकर आणि संजय राऊतांनी त्यांना प्रश्न विचारलेत आणि त्या प्रश्नांना ठाकरे बंधूंनी उत्तरं दिलेली आहेत आणि त्याचा टीजर प्रसिद्ध झालाय। महाराष्ट्राला 20 वर्ष वाट का पाहावी लागली? मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं, याच्यासाठीची ही सगळी खटाटोप या लोकांचा चालू आहे। ही करप्शन आणि कन्फ्युजनची युती आहे। भ्रष्टाचार गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत। राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावरती असायला पाहिजे, सत्तेवरती असतं का मला? ही बसवलेली माणसं आहेत सगळी, ह्यातला बसलेला माणूस कोणीच नाहीये। आणि बसवलेला जो माणूस असतो ना, तो फक्त धन्याचा ऐकतो। मालक एक मुंबईकर म्हणून मी आज जेव्हा घरातनं बाहेर पडतो ना, खरं सांगू तर मला लाज वाटते। मुंबई खराब व्हायला एक काळ लोटला, पुढं ते बघणार नाही, पुढं लवकरात लवकर बर्बाद होईल। सगळ्यात मोठं संकट हे गौतम अडाणी मुंबई गिळतोय। बाहेर पडलो तर जिथे मला 10 मिनिटं लागत होती तिथे आज मला 1 तास लागतो। काही गोष्टींकडे राजकीय पक्ष म्हणून न बघता मला असं वाटतं राज्य म्हणून पाहणं गरजेचं आहे। दुर्दैवाने मी असं म्हणेन की आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाहीयेत। मुंबईमध्ये मुंबईकरांना काय पाहिजे तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही। साताऱ्यामध्ये ड्रगची फॅक्टरी डेप्युटी सीएमच्या दारात पकडली। लोकांनी जर समजा मतदानातनं राग व्यक्त नाही केला तर मला असं वाटतं की ते मग आपण म्हणतो ना नंतर की ते राजानं मारलं काय आणि पावसानं झोडलं काय, तक्रार कोणाकडे करायची? तुमच्याकडे करणार लोक तक्रार, म्हणजे आमच्याकडे फक्त तक्रार, मतं नाही। आता हे जिथे निर्विवाद आलेत, कोणीच नाही, त्यांनी कसं दाखवायचं काळं बोटावर? वाटलेल्या नोटांमुळे वाटलेल्या झालेल्या नोटांमुळे झालेला प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे नोटाचा पण अधिकार गेला। 24 तासवर आपण हा एक्सक्लुझिव्ह टीजर पाहिलेला आहे। ठाकरेंच्या मुलाखतीचा हा टीजर प्रसिद्ध झालाय आणि तो झी 24 तासवर आपण एक्सक्लुझिव्ह पाहिलेला आहे। अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे। कृष्णात, या मुलाखतीमध्ये ठाकरे बंधूंनी काय काय नेमकं म्हटलेलं आहे याची एक छोटीशी झलक आपण पाहिलेली आहे। सर्वांची उत्सुकता आता त्यामुळे वाढलेली आहे। नक्कीच उत्सुकता वाढलेली आहे, कारण संयुक्त सभेपूर्वी संयुक्त मुलाखत ही येते आणि काल ही मुलाखत हॉटेल ग्रँड हयात या ठिकाणी संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी दोघांची घेतलेली आहे। आणि या मुलाखतीमध्ये दोन्ही भावांनी मुंबईविषयीचे प्रश्न असू दे, त्याचबरोबर महायुतीवरचं टीका असू दे, अगदी दिल्लीपासून राज्यातल्या नेत्यांपर्यंत सर्वांचा खरपूस समाचार या मुलाखतीमध्ये घेतलेला पाहायला मिळतोय। आणि उद्या सकाळी 8 वाजता झी 24 तासवर ही मुलाखत असणार आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरची ही संयुक्त मुलाखत पहिलीच मुलाखत असणार आहे आणि या मुलाखतीच्या माध्यमातून सर्व विषयांवर अगदी दिलखुलासपणे हे दोघं बोललेले आहेत। त्यामुळे उद्या सकाळी 8 वाजता ही मुलाखत आपल्याला झी 24 तासवर पाहता येईल। मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं, धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। चालू आहे। ही करप्शन आणि कन्फ्युजनची युती आहे। भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत। राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावरती असायला पाहिजे, सत्तेवरती असतं का मला? ही बसवलेली माणसं आहेत सगळी, ह्यातला बसलेला माणूस कोणीच नाहीये। आणि बसवलेला जो माणूस असतो ना, तो फक्त धन्याचा ऐकतो। मालक एक मुंबईकर म्हणून मी आज जेव्हा घरातनं बाहेर पडतो ना, खरं सांगू तर मला लाज वाटते। मुंबई खराब व्हायला एक काळ लोटला, पुढं ते बघणार नाही, पुढं लवकरात लवकर बर्बाद होईल। सगळ्यात मोठं संकट हे गौतम अडाणी मुंबई गिळतोय। बाहेर पडलो तर जिथे मला 10 मिनिटं लागत होती तिथे आज मला 1 तास लागतो। काही गोष्टींकडे राजकीय पक्ष म्हणून न बघता मला असं वाटतं राज्य म्हणून पाहणं गरजेचं आहे। दुर्दैवाने मी असं म्हणेन की आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाहीयेत। मुंबईमध्ये मुंबईकरांना काय पाहिजे तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही। साताऱ्यामध्ये ड्रगची फॅक्टरी डेप्युटी सीएमच्या दारात पकडली। लोकांनी जर समजा मतदानातनं राग व्यक्त नाही केला तर मला असं वाटतं की ते मग आपण म्हणतो ना नंतर की ते राजानं मारलं काय आणि पावसानं झोडलं काय, तक्रार कोणाकडे करायची? तुमच्याकडे करणार लोक तक्रार, म्हणजे आमच्याकडे फक्त तक्रार, मतं नाही। आता हे जिथे निर्विवाद आलेत, कोणीच नाही, त्यांनी कसं दाखवायचं काळं बोटावर? वाटलेल्या नोटांमुळे वाटलेल्या झालेल्या नोटांमुळे झालेला प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे नोटाचा पण अधिकार गेला। तर ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीजर प्रसिद्ध झालेला आहे। सर्वात आधी झी 24 तासवर तुम्ही हा
टीजर पाहू शकलेला आहात. एक्सक्लुझिव्ह हा टीजर आहे. संयुक्त मुलाखत ठाकरे बंधूंची झालेली आहे. संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी ही मुलाखत घेतली आणि याच मुलाखतीमधले काही मुद्दे या टीजर मधून मांडण्यात आलेले आहेत. अनेक मुद्द्यांवर ठाकरे बंधूंनी भाष्य केलेलं आहे. साताऱ्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर ड्रग्सची फॅक्टरी सापडली असा आरोप खासदार राऊतांनी केलेला होता आणि त्यावरच ठाकरे बंधूंनी आपली भूमिका मांडली. सोबतच पैशांचं वाटप या निवडणुकांमध्ये झालेलं आहे या संदर्भात देखील आरोप अनेक या मुलाखतीमधून करण्यात आले. तर ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा हा टीजर आपण पाहिलेला आहे. 8 तारखेला ठाकरे बंधूंची ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे आणि या मुलाखतीमधून नेमके काय आणखी मुद्दे सविस्तरपणे मांडले जातात याकडे लक्ष असणार आहे आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत. कृष्णात, ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा हा एक्सक्लुझिव्ह टीजर झी 24 तासवर आलेला आहे आणि अनेक मुद्दे या मुलाखतीमधून त्यांनी मांडलेले आहेत. पैशांचं वाटप या निवडणुकांमध्ये